तर मंडळी पारंपरिक वेशभूषेत सदरा टोपी वगैरे घालून आत्ता खाली चाललो आहे जत्रेला. काका काकी बी येत आहेत. एक आम्ही 15 मिनटात खाली असू देवळाजवळ आणि मग पालख्यांची सुरुवात होणार आहे 9:30-10 वाजेपर्यंत. तर तो वेगळाच माहोल असतो. मंडळी 9 ते 10 गावातून पालख्या येणार आहेत. एक 9:30-10च्या दरम्यान रात्री आणि नंतर मग पालख्या नाचवल्या जातात. मग प्रत्येक पालखी म्हणजे पालख्या एक दुसऱ्याला भेटतात. भरपूर असं पारंपरिक ज्या प्रथा आहेत त्या होतात ह्या जत्रेत. पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. तर चला आता खाली जाऊया देवळाकडे. एकदम मस्त जॅकेट वगैरे घातलं आहे. छान वाटत आहेत दोघे. हां छान दिसत आहेत दोघे. आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. चला. मंडळी मी आलेलो आहे आता गावाच्या देवळाजवळ. खूप सुंदर अशी रोषणाई केलेली आहे बघा. सगळीकडे सुंदर रोषणाई आहे. अजून पालख्या आलेल्या नाही आहेत. तर आपण आता प्रथम आत जाऊया. आतून बघूया कसं काय वाटतं ते. इथे रांगोळी आहे बघा. छान रांगोळी काढली आहे. या साईडला सगळी दुकानं आहेत. समोर सुंदर देऊळ आहे. डेकोरेट केलं. नमस्कार अमित साहेब. खूप दिवसांनी भेटलेत आपल्याला. काय बोलतोय? भरपूर दिवसांनी. काय बाकी काय चाललं अमित? मंडळी जसं रोषणाई आहे तशी रांगोळी देखील काढलेली आहे. सुस्वागतम. आणि आपला हा सुंदर देऊळ रोषणाई. अजून पालख्यांची सुरुवात नाही झालेली आहे. तर आपण आता सानेकडे जाऊया. सानेला बी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. हो क्या बात आहे. सुंदर अप्रतिम देऊळ. आणि सानेवर आलो आता आपण. आतमध्ये जाऊन बघूया. खूप छान डेकोरेशन केलं आहे. सगळ्या पालख्या जे येतील ते आत येतील इकडे. अजून पालख्या आल्या नाहीत. जशा जशा पालख्या येतील तशा त्या पालख्या इथे विराजमान होतील. मस्त वाटतात ना. हा बघ आता फोडतात बघ. हो. क्या बात आहे. पालख्या बघा नाव लिहिले पोसरे ग्रामदेवत. इकडची पालखी आहे ही. त्यानंतर नवरतवाडी ग्रामदेवत असं पालख्या येणार आहेत. रावळगाव सुर्वेवाडी ग्रामदेवत, कात्रोली आणि त्याच्यानंतर परत कात्रोली नायकवाडी ग्रामदेवत. तर अशा एक 9-10 पालख्या आहेत आणि खूप जल्लोष असतो. या जत्रेत पालखी नाचवली जाते. पालख्या एकमेकांना भेटतात आणि नंतर मग सानेवर ते विराजमान होतात.
साहेब कसं काय मग नियोजन यंदाचं? नियोजन अगदी फर्स्ट क्लास. बस किती पालख्या आहेत? जवळजवळ आमच्याकडे 10 पालखी आहेत आमच्या यजमान देवतासह. अच्छा. 10 पालख्यांचं आयोजन व्यवस्थितपणे आम्ही केलेलं आहे. किती वाजेपर्यंत पालख्यांची सुरुवात होणार आहे? पालख्यांची सुरुवात साधारणतः 10 ते 10:30 पासून सुरुवात होईल. त्यानंतर त्यांचं पूजा वगैरे होईल. पूजा झाल्यानंतर भेटवण्याचा जो कार्यक्रम आहे तो पाहण्यासारखा असतो. त्याच्यातच खरं महत्त्व असतं की जे पालख्या भेटवण्याचा जो कार्यक्रम असतो तो काय जल्लोष जो असतो तो याप्रमाणे तो असतो आणि तोच खरा आनंद या जत्रेतला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मग पंचकृषीमध्ये ही पहिली जत्रा असल्यामुळे भाविक अगदी आनंदाने ह्या जत्रेला आजूबाजूच्या गावातून येत असतात. गावी राहून काम करून बघा कसं लुक बघा यांचं एकदम मॉडल वाटतात पोरं इकडची. बाकी सर्व नागरिकांचं सर्व महाराष्ट्रीय आप्तेष्ट मित्र परिवार या सर्वांचं देवस्थानच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपली पालखी देवळातून बाहेर काढून योग्य त्या ठिकाणी आसनस्थ करायची. त्याचा लाभ घ्या.
त्यांच्या समवेत आलेले